नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला, आता श्रावण तर चालू झालंय, पण रोज रोज भाजीमध्ये काय करायचं हा सगळ्याच बायकांना आता प्रश्न पडणार आहे। तर आज मला जायचं होतं मुंबईच्या क्रॉफर मार्केटला, जिथे गणपती डेकोरेशनच्या खूप सुंदर वस्तू मिळतात। तर सकाळी मी लवकर उठून 2 टायमाचा स्वयंपाक रेडी केला आणि त्याच्यानंतर मी इथे मुंबईला निघाली। तर ट्रेन मध्ये ती चांगलीच गर्दी होती, पण ठाण्याला आल्यानंतर मला इथे बसायला जागा मिळाली। तर आज ट्रेन मध्ये एका फेरीवाल्याने मस्त असे इयरिंग आणले होते, तर त्याच्याकडून मी बरेचसे इयरिंग खरेदी केले। तर या इयरिंगची क्वालिटी ही खूप छान होती आणि डिझाईन याच्या खूप वेगवेगळ्या आणि सुंदर होत्या। तर असेही मला वेगवेगळ्या ड्रेसवर नवनवीन कानातले घालायला खूप आवडतात, त्यामुळे इथे मी बरेचसे कानातले खरेदी केले। तर ज्या मार्केटला मला जायचं होतं तो सीएसटी पासून अगदी 15 ते 20 मिनिटाच्या वॉकिंग रोडवरच आहे। तर या मार्केटला जाण्यासाठी सीएसटी वेस्टला मनीष मार्केट पर्यंत चालत जायचं आहे आणि त्याच्यानंतर रोड क्रॉस करायचा आहे। तर इथे रोड क्रॉस केल्यानंतर लगेच इथे बॅगांचा मार्केट लागतो आणि त्याच्या पुढे इथे ड्रायफ्रूटचा मार्केट लागतो। तर मला मिस्टरांसाठी मस्त अशी लेदरची बॅग घ्यायची होती, म्हणून त्यांच्यासाठी एक बॅग खरेदी केली आणि त्याच्यानंतर मी इथे ड्रायफ्रूटच्या मार्केटला। तर मागच्या वेळी या मार्केटमधून मी ड्रायफ्रूट वडी आणली होती, ती आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडली। तर इथे मी थोडी शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर चालत चालत मी इथे लोहार चाळला आले। या ड्रायफ्रूटच्या मार्केटमध्ये मी शॉपिंग केल्यानंतर रोड क्रॉस केला आणि त्याच्यानंतर मी इथे लोहार चाळला आले। तर या लोहार चाळमध्ये आर्टिफिशियल फ्लॉवर्सचं एक सुंदरसं मार्केट एक्सप्लोर करायचं होतं, म्हणून तिथे मी पहिले शूट करून घेतला। तर इथे गणपती डेकोरेशनचे खूप सुंदर असे तयार पॅचेस होते, जे एकदम स्वस्तात मस्त होते। तर इथल्या पॅचेसची प्राइस अगदी 500 रुपयापासून चालू होते, ते 1.5 ते 2 हजारापर्यंत इथे सगळ्या प्रकारचे पॅचेस मिळतात। तर मी पण इथे आमच्या गणपतीसाठी बरीच शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर मी पुढचा ब्लॉग करायला गेले। ऍक्च्युली हा लोहार चाळ आणि मंगलदास मार्केट हा एकच मार्केट आहे, जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डेकोरेशनच्या सुंदर वस्तू मिळतात। तर याच मार्केटमध्ये तुम्हाला A to Z गणपतीचे सगळे आयटम मिळतील, जे एकदम स्वस्तात मस्त असतात। तर इथे गणपती डेकोरेशनचा आणखीन एक मी ब्लॉग शूट केला आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरी निघाली। तर आज शूटिंग करता करता मी माझ्या बाप्पासाठी ही खूप सारी शॉपिंग केली होती, पण आता या वस्तू ट्रेन मधून न्यायच्या कशा याचाच मला मोठा प्रश्न पडला होता। तर माझ्याकडे आज खूप सारा सामान होतं, त्यामुळे मी मार्केटमध्ये जास्त काही शूट करत बसली नाही, डायरेक्ट मी माझ्या घरी निघाली। तर चला मंडळी, आमच्या गणपती बाप्पासाठी मी मार्केटमधून काय काय आणले ते आता तुम्हाला उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। तर चला, बाय बाय।